उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे एका विचित्र अपघातामध्ये 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे। स्पोर्ट्स बाईक चालवताना झालेल्या अपघातामध्ये या तरुणीने आपले प्राण गमावले। वेव सिटी पोलीस स्थानकाच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तरुणीचं नाव इकरा असं असून ती अत्यंत वेगाने बाईक चालवत होती। बाईकवरील तिचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाला। नियंत्रण सुटल्याने बाईक डिवायडरला धडकली। इकराच्या मागे बसलेला तिचा मित्र हाशिम हा या अपघातात जखमी झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इकरा यमाहा R15 बाईक चालवत होती। त्यावेळी तिचा 20 वर्षीय मित्र हाशिम हा मागे बसून मोबाईल मधून व्हिडिओ शूट करत होता। हे दोघे भरधाव वेगात मोटरसायकल पळवताना व्हिडिओ शूट करत असतानाच हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। अपघात होण्याच्या काही क्षण आधीची दृश्य या व्हिडिओमध्ये कैद झाली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। व्हिडिओमध्ये खरोखरच इकरा अत्यंत वेगात बाईक पळवत असल्याचं दिसत आहे। रीलच्या नादात हा अपघात झाल्याचा दावा केला जातोय। हा सारा घटनाक्रम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर घडला आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाईकवरून प्रवास करताना इकरा आणि तिचा मित्र हाशिम या दोघांपैकी कोणीही हेल्मेट घातलेलं नव्हतं। बाईक प्रचंड वेगात असतानाच इकराचं बाईकवरील नियंत्रण सुटलं। प्रचंड वेगात असतानाच बाईक डिवायडरला धडकली। बाईकवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले। पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच वेवसिटी पोलिसांची तुकडी घटनास्थळी पोहोचली। पोलिसांनी दोन्ही जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं। मात्र रुग्णालयात भरती करून घेण्याआधीच डॉक्टरांनी इकराचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं। हाशिमला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचारानंतर त्याला सोडून देण्यात आलं आहे। इकरा आणि हाशिम दोघेही घरच्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता रात्री बाहेर पडले होते। शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बाहेर पडून दोघेही बाईक रायडिंगसाठी गेले होते। हाशिमच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार हाशिम घरून बाईक घेऊन गेला होता। तो जेव्हा शेजारच्या मुलीसोबत असल्याचं वडिलांना कळलं तेव्हा त्यांनी मुलाला फोन केला असता त्याने लवकरच घरी येतो असं सांगितलं होतं। मात्र रात्रभर तो घरी परतला नाही आणि सकाळी त्याच्या बाईकचा अपघात झाल्याची बातमीच घरच्यांना मिळाली। इकरा ही पासोंदा येथील रहिवाशी होती। नुकतीच ती 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती। ती दिल्ली पोलीस भरतीसाठी तयारी करत होती। तिच्या मृत्यूची बातमी ऐकून घरच्यांना मोठा धक्का बसला आहे।